पूर्ण खांद्याचं शोल्डर आहे 6. आता पूर्ण उंची घेतलेली आहे 13 + 1.5 14.5. आणि आता गळा रुंदी 2.5 घेऊन मुंडा घेतलेला आहे 6. 10ची घडी प्लसमध्ये प्रिन्ससाठी 1 इंच पुढे एक्स्ट्रा घेतलेला आहे. चौथा काढून मिळवून 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. पुढील गळा 7 घेतलेला आहे आणि रुंदीला गळा रुंदी 3 घेतलेला आहे आणि 2 इंच वरती घेतला आहे असा क्रॉस. आणि मग क्रॉस देऊन घेतलेली आकार देऊन घेतलेला आहे. साडेतीन इंच प्रिन्ससाठी घेतलेला आहे. वरती 5 इंच घेतलेला आहे. मध्यभागात पण 3.5 घेऊन मुंड्याच्या काटकोनामध्ये कटोरीचा शेप दिलेला आहे. 1 इंच प्रिन्सचा आकार देण्यासाठी दिलेला आहे. 2 इंच वाढवून प्लस 1 इंच आपण बाजूने वाढून घेतलेला आहे. शिलाईमध्ये 2 इंच मार्जिन ठेवलं आहे आणि 1 इंच शिलाई कटोरीसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे. आणि कमरच्या बाजूने अर्धा इंच वरती क्रॉस शेप दिलेला आहे आणि मुंड्यातून पण पाव इंचाचा शेप क्रॉस देऊन घेतलेला आहे. आता आपण कटिंग करून घेत आहे. पुढील भागाचा आर्म होल आपण कटिंग करून घेत आहोत. आता गळा रुंदी आपण कटिंग करून घेत आहोत. आपली गळा रुंदी कटिंग करून झालेली आहे. आता आपण प्रिन्स कटोरी आपण कापून घेणार आहे. प्रिन्स कटोरी आपली कापून घेतलेली आहे. 1 इंचाचा पॉईंट आपण प्रिन्ससाठी घेतलेला ते कट करून घेतलेला आहे. आपला बसामा ब्लाऊज आहे त्याच्यासाठी असे पॉईंट दिलेले आहेत गळ्यासाठी. आता मागील भागाची उंची 13 + 1 14. मागील भागात 1 इंच मिळवायचं, पुढील भागात 1.5 इंच मिळवायचं आहे. आता गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 आणि मागील गळा घेतलेला आहे 11 इंचाचा आहे. आणि डिप पाहिजे म्हणून काटकोनातून अर्धा इंचाचा गोल शेप देऊन घेतलेला आहे. आणि मुंडा टाकलेला आहे 6 इंचाचा. छातीचा चौथा + 2 इंच घेतले. 2 इंचाला मार्जिन करून घेतलेली आहे. अर्धा इंचाचा क्रॉस आकार देऊन घ्यायचा आहे कमरच्या बाजूनी, कारण ती शिलाई बाहेर येऊ नये म्हणून आपण ते क्रॉस आकार देतो. आणि जे मुंड्याचे वळण देणार आहे ना आपण, ते कडचे 2 इंच सोडूनच तिथल्या मधल्या पॉईंटला आपण मुंड्याचं वळण फिरवून घ्यायचं आहे. आता आपला मुंडा कापून झालेला आहे. आता मागील आपला गोल डीप गळा झालेला आहे कट करून. तुम्ही पाहू शकता असा डीप गळा आहे. आता पुढील भागाचा आपण कपडा खूप लुसलुशीत असल्यामुळं त्याला कॅनव्हास काढून घेणार आहे. पुढील भागाचं कॅनव्हास काढून 1 इंचाची बाजूनी राऊंडची गोल पट्टी वाढून घेतलेली आहे. ती पट्टी आता आपण कट करून घेतलेली आहे. आता आपण बाही लांबी 22 इंचाची आहे आणि अशी रुंदीला आपल्याला 8.5 पाहिजे, पण 8च बसते आपली घडी म्हणून आपण 8च आकार दिलेला आहे. बाजूने तुकडे देणार आहोत. काटकोनातून 3.5 आणि 4.5 असा 1 इंचाचा पॉईंट घेऊन आणि बंद बाजूने 1 आणि 2 पॉईंट दिलेले आहेत. आणि मग आकार देताना 1.5 इंचाचा आकार देऊन घ्यायचा आहे. आणि कॅप हाईट घ्यायची आपल्याला 4 इंचाची कॅप हाईट घेतलेली आहे. आणि हाताचे बॉटम + 1.5 इंच. आता दंडघेर मध्य घेर घेतलेला आहे आणि ते क्रॉस आकार आपण मार्किंग करून घेत आहोत. ते आकार करून घेतल्यानंतर 1.5 इंच मार्जिन ठेवलेली आहे फुलबाहीला. बाही लांबी आपल्या मनगटापर्यंत आहे फुलबाही. आता आपण कटिंग करून घेणार आहे. आता बाहीचा वरचा शेप आपण पहिला कट करून घेत आहोत. तो कटिंग झाल्यानंतर मग बाहीचे 2च आकार आपण वरचे 2 आकार धरून आपण कटिंग करून घेणार आहे. आपली लॉंग बाही कटिंग करून झालेली आहे. आता मागील भागाचा
कापड आपण काढणार आहे आणि मागे हुक असल्यामुळं पुढची बाजू आपण बंद बाजू घेतलेली आहे. पुढील भागाला हुक नाही आहे आणि मागील भागाला हुक करणार आहोत आपण. आता फुलबाही काढल्यानंतर कापडमध्ये कसा कापड ॲडजस्ट करायचा ते बघून आपण ॲडजस्ट करून घेतलेला आहे ठेवून कटिंगसाठी. आता आपला मागील गळा कटिंग करून घेणार आहेत. आपला मागील भाग कट करून झालेला आहे कापडचा. पण कापड खूप लुसलुशीत असल्यामुळं कटिंगला थोडंसं प्रॉब्लेम येते, सरकतोय कापड. आपला पुढील भाग पण कट करून झालेला आहे. आता प्रिन्स कटोरी आपण कापडवर कापून घेत आहे. आता आपली कापड आणि अस्तरची कटिंग झालेली आहे.